कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मैत्रिणींनो, ही आहे सायली ताई। तर आजचा क्लास आपला सगळ्यांचा सायली ताई घेणार। तर आज आपण गुड टच आणि बॅड टच बद्दल शिकणार आहोत। तर मला सांगा, तुम्हाला याविषयी काय काय माहिती आहे? हे बघा, तुम्ही तुमचे पालक आहेत म्हणून घाबरून जाऊ नका। जे काही मनात आहे, जे काही वाटतंय ते बिनधास्त बोला। ताई, आपल्या मर्जीने स्पर्श झाला तर तो गुड टच आणि मर्जीशिवाय स्पर्श झाला तर तो बॅड टच। बरोबर, जवळ आहे। जो स्पर्श वाईट असतो तो जाणवतो आपल्याला। गुड। आणि नको त्या ठिकाणी होणारा स्पर्श किळस आणणारा असतो। बरोबर आहे। तसं शिवाने मला सांगितलं होतं की तुम्ही मुली फार हुशार आहात आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे। सो बेसिकली जो आपल्या मर्जीने आपल्याला हात लावतो तो गुड टच आणि जो आपल्या मर्जीशिवाय आपल्याला हात लावतो तो बॅड टच। आणि बऱ्याचदा बॅड टच मध्ये जबरदस्ती होणारच असं नाहीये। कधी कधी विक्षिप्त लोक असतात, ते गोड बोलून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात। फक्त आपल्याला ते समजून घ्यायला हवं। पण मग ते कसं ओळखणार? आज तेच आपण शिकणार आहोत। बरं मला सांगा, कन्सेंट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी सांगते। कन्सेंट म्हणजे परवानगी। कुठल्याही पुरुषाला तुमच्या इच्छेशिवाय तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये। पण बऱ्याच वेळा कळत नाही। बरोबर आहे, कधी कधी आपल्याला कोण कशा पद्धतीने हात लावतोय ते कळत नाही। पण जर असं कळत नसेल ना, तर त्या व्यक्तीपासून लांबच राहायचं। पण मग ती व्यक्ती जवळची असेल तर? राईट शिवा, बऱ्याच केसेस अशा आहेत ज्यामध्ये नातेवाईकांना पकडला गेला आहे किंवा ती व्यक्ती विश्वासातली असते आणि तो या गोष्टीचा फायदा घेत असतो। आणि हे सगळं आपल्याला ना वेळ निघून गेल्यावर कळतं। पण मग काय करायचं काय यासाठी? सांगते। ज्या क्षणी ती व्यक्ती ती आपल्या नात्यातली असेल किंवा जवळची विश्वासातली असेल आणि ती आपल्याला खेटत असेल, अंगलट येत असेल, तर ते समजून घ्या। गरज नसतानाही तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते समजून घ्या। पण आपण मुली हुशार असतो, आपल्याला ती समज असते, पण तेव्हा आपण बोलण्यात हरवून जातो। ते होऊ द्यायचं नाही। ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या, जर का तिने तुमच्या शरीराला नको त्या ठिकाणी हात लावला तर ते सहन करायचं नाही। घरच्यांना सांगायचं, घरचे ऐकणार नाही तर पोलिसात जायचं, पण सहन करायचं नाही, लक्षात ठेवा। तर मग आज आपण धडे शिकणार आहोत। शिवा, आधी मला वाटलं होतं का आणि कशासाठी हे सगळं आणि काय फरक पडणार आहे यानं, पण नाही। समाजात बदल घडो न घडो, माझ्या मुलीत झालेला बदल बघते। शिवा, आम्ही याला विरोध केला होता, पण आता तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाही। अहो, तुम्ही हात जोडू नका। हे बघा, मी प्रयत्न करते फक्त। आपल्या समाजातली प्रत्येक मुलगी जेव्हा सक्षम होईल ना, तेव्हाच आपण यशस्वी होऊ, आणि ते लवकरच होणार आहे। काळजी नका करू। बापरे, किती ती बडबड त्या म्हातारीची, आणि विश्वास तर काढीचाही नाही स्वतःच्या मुलावर। कमाल, प्रश्न किती फालतूचे। अहो, सही घेतलीत का? सई, हे बघ, सागर कुठे आहे? सागर आहे ग बाहेर खेळतोय, तू आधी हे बघ।
अमृता काय माहितीये आपल्या नशिबाची किल्ली आहे. आता तो दिवस जास्त दूर नाही जेव्हा आपण त्या घरात आणि त्या घरातले रस्त्यावर. ये बस 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 ये लवकर बस चल. पकड हे जरा पकड पकड पकड. अहो तुम्ही हे काय करताय? एक एक हे बघा हे सगळं खोटं आहे आणि हे जर का खोटं सगळ्यांना कळलं ना उगाच आपल्याला पोलिसात देतील, आपल्याला जेल होईल. हे बघा तुम्ही असं काही करू नका. आणि हे जे आपण सगळं करतोय हे सगळं उलट आपल्याच अंगाशी आलं तर? अगं डाव उलटा पडेल असं काम करतच नाहीये मी. तू जरा शांत राहा ना. नको, मला ना खूप भीती वाटते. काही झालं तर? काही होत नाही ग. हे बघ तू जरा शांत राहा. हे झालं ना तर आपलं कामही होईल आणि घरही आपल्या नावावर. शिवा पप्पा हे बाळा. कशी दिसते मी? अरे छान, खूप छान. आणि हे बघ ही फक्त चंद्रमणी नाहीये, ही जिद्द आहे तुझी. अरे सगळ्या संकटांसमोर तू उभी राहिलीस, लढलीस, सगळ्या माणसांचं प्रेम विश्वास संपादन केलास. ही तुझी मेहनत आहे ग आणि त्याचं प्रतीक आहे चंद्रवेणी. पप्पा तुमचे आशीर्वाद, तुमची शिकवण हे सगळं माझ्या बरोबर होतं ना, म्हणून हे सगळं झालं. अरे मी नेहमीच आहे तुझ्या सोबत. मी ना खूप खुश आहे, खूप. माझं बाळ खुश आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. बघा ना, म्हणजे इथे इथे पण सगळं छान आहे, आपल्या घरी सगळे आनंदात आहेत. असं वाटतंय हे ना स्वप्न आहे आणि हे स्वप्न कधी तुटू नये असं वाटतं. हे स्वप्न तू सत्यात उतरवलंयस, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि आता सगळ्या माणसानं तुला एकत्र बांधून ठेवायचंय. शिवा ही सगळी तुझी मेहनत आहे. पप्पा तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर सगळं नीट होईल. तुम्ही फक्त दिशा दाखवत राहा. अरे मी आहेच ना तुझ्या सोबत बाळा, मी आहेच. पण आपला आत्मविश्वास कधीही गमवायचा नाही हे लक्षात ठेव. पाया पडते. हे बाळा सुखी राहा आणि अशीच हसत राहा आणि आनंदी राहा. माझं बाळ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.